नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे। चला तर मी आज तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। गावरान अशी मस्त रेसिपी बनवणार आहे। रेसिपीचं नाव आहे तुरीचं कढण। तर मी इथे कढण बनवणार आहे। तर इथे बघा पीठ भिजवून घेतलं मी, म्हटलं भाजी नंतर करावी, कारण की पीठ भिजवून घेतलं ना तर मग आपल्याला भाजी करूपर्यंत ते पीठ छान भिजतं। इकडे वरती कुकर लावून दिलं मी, तुरी छान भाजून घेतल्या, कुकरला तुरी लावल्या आणि त्यानंतर म्हटलं पीठ भिजून ठेवते, म्हणजे पीठ छान भिजल्या जाईल। आणि बघा इथे मी कढई ठेवली गरम करायला, त्यात मला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। बघा इथे मस्त छान असे शेंगदाणे भाजून घेणार आहे, कारण की ही रेसिपी ना माझ्या आईची आहे, माझ्या आईच्या आणि आजीची बघितलेली आहे। तुरीच्या घुगऱ्या बनवायच्या पहिले। तर इथे बघा शेंगदाणे भाजते। पहिल्या पूर्वी बायका करायच्या बघा अशी रेसिपी गावरान पद्धतीची। तुरी भाजून घ्यायच्या आणि कुकरला लावून द्यायच्या। तुरी छान शिजल्या की मग आपण मस्त त्याचं कढण बनवणार। तर कसं बनवणार तर पुढे सांगतेच मी तुम्हाला। आणि ही रेसिपी ना माझ्या मम्मीची आहे आणि माझ्या आजीची आहे। आता बघा आपण ते तुरी सगळे आपण भिजवतो आणि त्यात वाटण वगैरे मिक्स करून बनवतो, ती देखील छान लागती, पण ही अशी साधी आणि सिंपल रेसिपी आहे। इथे बघा त्यासाठी मी लसूण घेतला, शेंगदाणे भाजून घेतले। लसूणचं प्रमाण जास्त ठेवायचं, लसूण खूप घालायचा, म्हणजे लसूणचा तडका देणार आहे वरती मी। तर इथे बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिसेलच। बघा इथे आयुष कसा बसलाय। तर इथे बघा मी मसाला काढून घेतला आहे तुरीच्या कढणाचा। लाल मिरची पावडर, जिरे, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे। अख्ख्या मिरच्या असेल तर लाल तुम्ही अख्ख्या मिरच्याच घाला, इथे माझ्याकडे नाही त्यामुळे मी स्किप केले। मी त्याऐवजी लाल मिरच्याऐवजी मी लाल तिखट घेतला आहे। एवढंच वाटण असणार आहे, याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं असं काही मी वापरणार नाहीये। लसूण वापरणार आहे, लसूण खूप लागणार आहे आपल्याला, पण आपण जे वाटण करतो ना खोबऱ्याचं, कांद्याचं, टोमॅटोचं, तसं काही वाटण नसणार। फक्त शेंगदाणे, लाल मिरची पावडर, जिरं आणि लसूण। आता याचं बघा मी एक पेस्ट बनवून घेते, वाटण करून घेते। तर इथे बघा मी मिक्सर लावून घेतलंय। खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी लागते ही, खूप मस्त अशी भाजी लागते। तर बघा वाटण रेडी झालं आहे आपलं। आता इथे तुरी शिजलेल्या आहे की आपण बघून घेऊ। तर बघू शकता इथे मस्त अशा छान तुरी शिजलेल्या आहे, खूप छान मऊ अशा तुरी शिजल्या आहे, अशा छान फुटून निघल्या आहे। आणि इथे वाटण मध्ये आपण बघा तुरी सुद्धा वाटू शकतो। अर्धे शेंगदाणे घ्यायचे आणि अर्धे तुरी घ्यायच्या। मी ठेवल्या होत्या तुरी, पण मी त्या वापरलेल्या नाही, कारण की ऑलरेडी माझ्याकडून शेंगदाणे जास्त झाले होते आणि मी तुरी पण वाटल्या असत्या तर भाजी अशी घट्ट झाली असती आणि ती खायला छान लागली नसती। त्यामुळे मी फक्त इथे शेंगदाण्याचं वाटण बनवत आहे। तर बघा जे आपली तुरी शिजून घेतलेली आहे ना, छान सिंपल असं त्या आपण मी कढईमध्ये ओतून दिल्या, म्हणजे आपण कढईत एखाद्या पातेल्यात भांड्यात ओतून घ्यायच्या आणि त्यानंतर हा जो मसाला वाटून घेतलेला आहे ना आपण वाटण, ते वाटण त्यामध्ये ऍड करायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जसं घट्ट पातळ हवंय आपल्याला
त्याप्रमाणे आपण ते घट्ट पातळ बघून घ्यायचं. भाकरी बरोबर खाण्यासाठी छान लागतं, त्यामुळे थोडं पातळ असं बनवलं पाहिजे. चुरून खूप छान लागतं खायला. तर बघा हे ते खूप घट्ट वाटतंय, तर यामध्ये मी आणखी पाणी टाकते आणि छान अशी भाजी बनवते. जेवढी पातळ पाहिजे तेवढी आपण आपल्या अंदाजाने बनवून घ्यायची. कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, पण पातळ छान लागते. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम अशी ठेवावी लागते. म्हणजे आम्ही तूर ठेवल्या होत्या कुकरमध्ये, त्या देखील मी इथे कढईत टाकून दिल्या, वाटण्यासाठी ठेवल्या होत्या. पण शेंगदाण्याचंच वाटण भरपूर झाले असल्यामुळे मग मी तूर काही वाटलेलं नाहीये. तर इथे आपली मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. थोडी घट्ट वाटली होती भाजी, त्यामुळे मी परत पाणी टाकून घेतलं जरासं यात आणि मीठ वगैरे टाकून घेते. तर इथे भाजी रेडी झाली आहे. हिला छान उकळी आली की आपण हिला तडका देणार आहे लसणाचा वरतून, कारण की तोच महत्त्वाचा आहे कढणामध्ये, लसणाचा तडका. तर बघा इथे भाजी रेडी झाली आहे आणि इथं तडका द्यायचा मस्त छान भाजी उकळते. तर त्यासाठी बघा मी इथे किती लसूण घेतलेला आहे आणि तो मी सर्व इथे छान असा रगडून घेते. भाजीला बघा किती छान कड आलाय. छान अशी भाजी रेडी आहे आणि जो हा इथे तुम्हाला लसूण दिसतोय तो मी छान असा मस्त रगडून घेतलाय आणि इथे तडका पॅन गरम करायला ठेवलाय मी. बघा यात तेल टाकले, तेल जरा थोडं जास्तच ठेवायचं आणि ही भाजी मी लगेच ह्या पातेल्यात काढून घेते, कारण की म्हणजे ते मी लगेच भांडी वगैरे पटपट घासून घेते. त्यामुळे मग साईड बाय साईड इकडे भांडी पण होऊन जातात, पोळ्या पण होऊन जातात. मग आपल्याला जास्त असं दगदग झाल्याशिवाय सारखं किंवा खूप काम पडल्यासारखं वाटत नाही. मी भांडी पडूच देत नाही, स्वयंपाक करता करता मी भांडी लगेच घासून ठेवत असते. इथे मी भाजी पातेल्यात काढून काम लवकर आवडते वगैरे मी लगेच धुवून टाकेल. आणि इकडे साईड तर इथे बघा तेल छान तापलं होतं, तर त्यामध्ये मी खूप सारा लसूण टाकलेला आहे. आपल्याला हा जो लसूण आहे ना तो मस्त छान असा खरपूस होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. मी इथे कोथिंबीर शोधत होते पण काही कोथिंबीर सापडलेली नाहीये. जिरं, हिंग आणि खूप असा सारा लसूण टाकलेला आहे मी आणि कढीपत्ता टाकणार आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही टाका, इथे माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकलेली आहे. एवढा छान वास सुटलेला आहे ना घरात ह्या लसणाचा, मस्त असा. त्या वासानेच भूक लागली बघा, अशी जीवशी वाटले लगेच, असे छान स्मेल येतोय घरात. पूर्वी अशाच बायका अशाच भाज्या जास्त करायच्या बघा. याने ऍसिडिटी देखील होत नाही आणि खायला पण पौष्टिक असतात आणि छान असतात. मला तर खूप आवडते ही भाजी. तिकडं ते मस्त भाजी कढून झाली आणि जो हा तडका आहे लसणाचा तो आता आपण छान असा मस्त त्याच्यावर ओतून द्यायचा
हा एकच नंबर अशी छान अशी भाजी लागते. आणि तडका त्यावर ओतला ना की पटकन त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे जो काही लसणाचा अर्क आहे ना तो त्यामध्येच राहतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर बाय मंडळी. तर बघा कसलं भारी दिसतं आहे कढण. आणि त्यानंतर बघा मला बाहेर यायचं होतं, थोडी जन्माष्टमीची थोडी खरेदी करायची होती, फुलं वगैरे हवे होते, त्यासाठीच मी आले होते. बाय. फुलं संपले का? मला घेतो.